लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.2 कंप्लीट केली. आता या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.3 साठी जे काही पॉइंट्स लागणार आहेत ते कव्हर करणार आहोत. मग ते पॉइंट्स कोणकोणते आहेत? एक तर आहे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफायर स्टेटमेंट. सेकंड आहे ड्युएल्स. त्यानंतर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स ऑफ स्टेटमेंट इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे सगळे पॉइंट्स आपल्याला 1.3 एक्सरसाइजसाठी लागणार आहेत. मग चालू करूयात आपण क्वांटिफायर्स पासून. आता क्वांटिफायर्स म्हणजे काय असतं? सिम्बॉल. आपल्याला दोन क्वांटिफायरचा स्टडी करायचा आहे. एक आहे त्याला आपण म्हणतो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि दुसरा आहे याला म्हणतो आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर हा आहे ना, ह्याचं सिम्बॉल कसं आहे, असा उलट ई दाखवतो आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आणि याला रीड कसं करतो? देर एक्झिस्ट. आता एक्झाम्पल आपण पाहिले की तुमच्या लक्षात येईल नेमकं ऍक्च्युअली ते आहे काय. याला रीड करणार देर एक्झिस्ट, याला म्हणतो आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आता ज्या स्टेटमेंटमध्ये हे क्वांटिफायर यूज केले जातात त्याला आपण म्हणतो क्वांटिफाईड स्टेटमेंट. ज्या स्टेटमेंटमध्ये हे क्वांटिफायर यूज केले जातात त्याला म्हणतो आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट. ओके. मग आता जे स्टेटमेंटमध्ये एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर यूज केलाय ते स्टेटमेंट ट्रू असणार कधी? इफ ॲट लीस्ट वन ऑब्जेक्ट इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन. ज्या काही सेटसाठी आपण ते स्टेटमेंट लिहिलेले आणि त्या स्टेटमेंटमध्ये एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचा यूज केलाय ते स्टेटमेंट ट्रू असणार जर त्या सेटमधल्या एका तरी ऑब्जेक्टने ती कंडिशन सॅटिस्फाय केली तर ते स्टेटमेंट ट्रू असणार. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणजे एका तरी ऑब्जेक्टनी ती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. कमीत कमी एका ऑब्जेक्टनी ती कंडिशन सॅटिस्फाय केली तर मी म्हणणार की ते स्टेटमेंट ट्रू आहे. आणि एकाही ऑब्जेक्टनी जर कंडिशन सॅटिस्फाय केली नाही तर मी म्हणणार ते स्टेटमेंट फॉल्स आहे. ओके. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर स्टेटमेंट ट्रू असणार जर कमीत कमी एका तरी ऑब्जेक्टनी ती कंडिशन सॅटिस्फाय केलेली पाहिजे, जी दिले कंडिशन जी काय असेल ते. ओके. सेकंड क्वांटिफायर आहे याला आपण म्हणतो युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि तो उलटा एने दाखवतो. उलटा ए त्याला आपण रीड करतो फॉर ऑल. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणजे उलटा ई, त्याला आपण रीड करतो देर एक्झिस्ट. युनिव्हर्सल क्वांटिफायर उलटा ए त्याचं सिम्बॉल आणि त्याला रीड करतो फॉर ऑल. आता हा युनिव्हर्सल क्वांटिफायरचं जे स्टेटमेंट असणार आहे ना ते ट्रू असणार जर सगळ्याच ऑब्जेक्टनी ती कंडिशन ट्रू केली, सॅटिस्फाय केली तर. सगळ्याच ऑब्जेक्टनी ती कंडिशन सॅटिस्फाय केली तरच ते स्टेटमेंट ट्रू, अदरवाईज फॉल्स. एका जरी ऑब्जेक्टनी ती कंडिशन, दिलेली कंडिशन सॅटिस्फाय नाही केली तर ते स्टेटमेंट फॉल्स असणार. ओके. ह्या दोघांमध्ये फरक काय? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरमध्ये कमीत कमी एकाने ती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे तर ते स्टेटमेंट ट्रू. कमीत कमी एकाने ॲटलिस्ट वन ऑब्जेक्ट इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन, कमीत कमी एकाने ती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे तर ते स्टेटमेंट ट्रू. आणि इथं सगळ्याच ऑब्जेक्टनी ती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे तर ते स्टेटमेंट ट्रू. हा दोघांमधला फरक आहे.
कमीत कमी एकाने ती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे आणि सगळ्याच ऑब्जेक्टनी ती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे तर ते स्टेटमेंट ट्रू. ऑल सगळ्यांनीच ती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, सगळ्याच ऑब्जेक्टनी जे काही सेटमध्ये दिलेत त्यांनी. आपण याच्यावरती एक्झाम्पल पाहूयात. बघा बुक्समधलंच एक्झाम्पल घेतलंय सॉल्व केलेलं. तर काय दिलंय, ए हा एक सेट दिलाय, त्या सेटमध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत 1 2 3 4 5 6 7, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आता खाली जे स्टेटमेंट दिलेत क्वांटिफायर स्टेटमेंट, त्यासाठी आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचे. तर पहिलं आहे, याला काय म्हणणार, उलटा ई, त्याला म्हणणार देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. याचं मिनिंग काय होतं, देअर एक्झिस्ट एक्स, एक्सची अशी व्हॅल्यू जी ए सेटमधली असणार. हे सिम्बॉल कशाचं आहे, बिलॉंग्स टू. देअर एक्झिस्ट एक्स, एक्सची अशी व्हॅल्यू असणार ए सेटमधली, त्यांनी ही कंडिशन फॉलो केली पाहिजे. देअर एक्झिस्ट म्हणजे एका तरी ऑब्जेक्टनी ती कंडिशन फॉलो केली पाहिजे. मग बघूयात आपण करतोय का एक तरी ऑब्जेक्ट ही कंडिशन फॉलो. कंडिशन काय आहे, एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. एक्सच्या जागी 1 टाकला, 1 मायनस 4 मायनस 3 इज नॉट इक्वल टू 3, म्हणजे 1चा विषय संपला. 2 नाही, 3 मायनस 4 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 मायनस 4 2, 7 मायनस 4 इज इक्वल टू 3 येणार. म्हणजेच याचं सोल्युशन असं लिहिणार, फॉर एक्स इज इक्वल टू 3, सॉरी एक्स इज इक्वल टू 7, एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3. आपल्याला काय विचारलंय, देअर एक्झिस्ट, एका तरी ऑब्जेक्टनी ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, कमीत कमी एकाने. मग करतोय का, कोण, एक्स इज इक्वल टू 7. एक्सच्या जागी जर 7 टाकलं तर ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय. म्हणून हे स्टेटमेंट काय आहे, गिव्हन स्टेटमेंट. इट्स ट्रू. एक तरी ऑब्जेक्ट ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय, बाकीचे नाही करत, पण देअर एक्झिस्ट एकाने तरी ती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. सेकंड आहे, ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू ए मधल्या, ए सेट मधल्या कंडिशन काय दिले, एक्स प्लस 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. मग बघूयात, सगळ्यांनी ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, सगळ्यांनी, ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स, सगळ्यांनी ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. ह्या सगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत ना ए सेटमध्ये, सगळ्यांनी ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. काय कंडिशन, एक्स प्लस 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. मग एक्सच्या जागी 1 टाकला तर 1 प्लस 1 2, 2 आहे का ग्रेटर दॅन इक्वल टू 3, नाही. एक्सच्या जागी 1 टाकला, 1 प्लस 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 3 आहे का, नाही. एक्स जागी जर 2 टाकला, 2 प्लस 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3 आहे. 3 हा 3च्या इक्वल आहे. एक्स जागी 3 टाकला तर 3 प्लस 1 4 हा 3 पेक्षा ग्रेटर आहे. मग एकच ऑब्जेक्ट कंडिशन सॅटिस्फाय करत नाही, बाकीचे सगळे जवळपास करतात. पण ऑल आहे, ऑल म्हणजे सगळ्यांनी ती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. म्हणून फॉर एक्स इज इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू 1, एक्स प्लस 1 इज नॉट ग्रेटर दॅन इक्वल टू 3, देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स. त्याच्यानंतर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स बिलॉंग्स टू ए, कंडिशन काय, 8 मायनस एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7. सगळ्याच ऑब्जेक्टनी ए मधल्या ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स
बिलॉंग्स टू ए, एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू कशामधल्या ए सेटमधल्या सगळ्यांनी ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. करतात का पाहूयात. एक्स जागी 1 टाकला, 8 - 1 7 करतोय. एक्स जागी 2 टाकला, 8 - 2 6, 6 हा 7 पेक्षा लेस दॅन आहे. ओके करतोय. एक्स जागी 3 टाकला, 8 - 3 5 करतोय सॅटिस्फाय. 4 टाकला करतोय, 5 टाकला करतोय, 6 टाकला करतोय, 7 टाकला, 8 - 7 1. सगळ्यांनीच ही कंडिशन सॅटिस्फाय केली म्हणून आन्सर कसं लिहिणार. फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स बिलॉंग्स टू ए सॅटिस्फाय गिव्हन कंडिशन. Therefore, given statement is true. सगळेच ही कंडिशन सॅटिस्फाय करतात ए सेट मधले. आणि लास्टचा आहे देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए. देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स + 8 = 16. देर एक्झिस्ट म्हणजे ए सेट मधल्या एका तरी ऑब्जेक्टनी ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. काय कंडिशन. एक्स + 8 = 16. पहा 1 टाकला, 1 + 8 9, 2 टाकला नाही, 3 टाकला नाही, 4 टाकला नाही, 5 टाकला नाही, 6 टाकला नाही, 7 टाकला 15. 7च्या पुढे नाहीच ना. जर इथं 8 असता तर हे स्टेटमेंट ट्रू झालं असतं कारण एकाने ही कंडिशन फॉलो केली असती. एक्स जागी 8 टाकला असता, 8 + 8 = 16. पण आत्ता एकही ऑब्जेक्ट असा नाही ए मधला की जो हे सेट कंडिशन सॅटिस्फाय करतोय. म्हणून गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स. म्हणून गिव्हन स्टेटमेंट हे फॉल्स असणार आहे. ओके. आता हे समजलं असेल तुम्हाला बऱ्यापैकी क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट कधी ट्रू असणारी कधी फॉल्स असणारे. बघा नेक्स्ट पॉईंट आहे आपला क्वांटिफायर अँड क्वांटिफायर स्टेटमेंट झालं आपलं. नेक्स्ट आहे ड्युएल्स. ड्युएल्स एकदम इझी पॉईंट आहे. पहा बऱ्याच मुलांना एक्झामला क्वेश्चन विचारतात 1 मार्क्सला आणि माहितीच नसतं की करायचं काय. तर ड्युएल्समध्ये सिंपल कंजंक्शन असेल ना तर त्याचं कन्व्हर्जन करायचं कशामध्ये. डिसजंक्शनमध्ये. कंजंक्शन आलं तर डिसजंक्शन आणि डिसजंक्शन आलं तर कन्व्हर्जन कंजंक्शनमध्ये. टी म्हणजे टोटोलॉजी. तर टोटोलॉजी आलं तर त्याचं कन्व्हर्जन कॉन्ट्रडिक्शनमध्ये करायचं आणि कॉन्ट्रडिक्शन आलं तर त्याचं कन्व्हर्जन टोटोलॉजीमध्ये करायचं. बस एवढंच करायचं आहे तुम्हाला. बाकीचा काहीच चेंज करायचं नाही. जर स्टेटमेंटमध्ये एखादं स्टेटमेंट दिलं तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलं राईट द ड्युएल्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट तर त्या स्टेटमेंटमध्ये कंजंक्शन असेल डिसजंक्शन करायचं, डिसजंक्शन असेल कंजंक्शन करणार. टोटोलॉजीचं टी म्हणजे टोटोलॉजी असेल तर कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्ट्रडिक्शन असेल तर टोटोलॉजी लिहिणार. बस बाकीचं स्टेटमेंट आहे तसं लिहायचं. एक्झाम्पल पहा. पी कंजंक्शन क्यू, पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन आर. त्यानंतर पी कंजंक्शन निगेशन क्यू, पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन निगेशन आर. त्यानंतर इथे लिहूया पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन आर. त्यानंतर पी कंजंक्शन टी डिसजंक्शन सी कंजंक्शन निगेशन क्यू. तर असा क्वेश्चन विचारलाय तुम्हाला राईट द ड्युएल्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. हे स्टेटमेंट दिलेत आणि यांचे ड्युएल्स लिहायचेत.
ड्युअल्स मग कंजंक्शन असेल तर डिसजंक्शन लिहिणार. मग ह्या स्टेटमेंटचं ड्युअल्स कसं लिहिणार? पी स्टेटमेंट ॲज इट इज, कंजंक्शनचं डिसजंक्शन, क्यू ॲज इट इज, डिसजंक्शनचं कंजंक्शन, आणि हा आर. हे झालं याचं ड्युअल्स. इथे काय करणार? पी स्टेटमेंट ॲज इट इज, कंजंक्शनचं झालं डिसजंक्शन, हा निगेशन, क्यू ॲज इट इज, डिसजंक्शनचं कंजंक्शन, ब्रॅकेटमध्ये पी कंजंक्शनचं डिसजंक्शन, क्यू डिसजंक्शनचं कंजंक्शन, निगेशन आर. हे झालं याचं ड्युअल्स. एवढं सोपं आहे. याचं ड्युअल्स काय असणार आहे? पी ॲज इट इज, कंजंक्शनचं डिसजंक्शन, क्यू ॲज इट इज, कंजंक्शनचं डिसजंक्शन आर. याचं ड्युअल्स काय असणार? पी ॲज इट इज, कंजंक्शनचं डिसजंक्शन, टी डिसजंक्शनचं कंजंक्शन, सॉरी टोटॉलॉजी, टी टोटॉलॉजीचं काय करणार? कॉन्ट्रडिक्शन, छोटा सी. कॉन्ट्रडिक्शनचं टोटॉलॉजी आणि कंजंक्शनचं डिसजंक्शन, निगेशन, क्यू. हे झाले या 4 स्टेटमेंटचे ड्युअल्स. तर पुढचा पॉईंट आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट 4 रूल्स पाहिजेत आपल्याला. एक आहे निगेशन ऑफ कंजंक्शन, सेकंड आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन, थर्ड आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन किंवा निगेशन ऑफ कंडिशनल, आणि फोर्थ आहे निगेशन ऑफ बायोकंडिशनल. तर 2 स्टेटमेंट आहे पी आणि क्यू. तर पी क्यूचं कंजंक्शन कसं दाखवणार आपण? पी कंजंक्शन क्यू. ओके, हे माहिती आहे आपल्याला. डिसजंक्शन कसं दाखवणार? पी डिसजंक्शन क्यू, खालच्या साईडला एरो. कंडिशनल कसं दाखवणार? पी कंडिशनल क्यू. आणि बायोकंडिशनल कसं दाखवणार? पी दोन्ही साईडला एरो, बायोकंडिशनल क्यू. तर निगेशन ऑफ कंजंक्शन सांगतं याच्यावरती जर तुम्ही निगेशन ॲप्लाय केलं, याच्यावरती जर निगेशन ॲप्लाय केलं तर ते असं होणार, निगेशन ऑफ पी कंजंक्शनचं होणार डिसजंक्शन आणि निगेशन ऑफ क्यू. ओके, म्हणजे स्टेटमेंटबद्दल जर बोलायचं आपण म्हणलं ना, एक स्टेटमेंट आहे पहा, एक स्टेटमेंट आहे काय? 6 इज, काय करूयात, 9 इज प्राइम नंबर and perfect square. 9 is prime number and perfect square. तर P स्टेटमेंट काय आहे? 9 is prime number. Q स्टेटमेंट काय आहे? 9 is perfect square. तर ह्याच्यावरती जर निगेशन अप्लाय केलं ना, तर हे निगेशन तर ते असं होणार. मग हे स्टेटमेंट कसं रीड करू शकतो मी? निगेशन जर याच्यावरती अप्लाय केलं तर हे स्टेटमेंट मी कसं यूज करू शकतो? निगेशन ऑफ पी म्हणजे 9 इज नॉट प्राइम नंबर और 9 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. समजतंय का? जर पी कंजंक्शन क्यू असेल त्याच्यावरती जर निगेशन अप्लाय केलं तर ते कसं होणार? निगेशन पी कंजंक्शनचं होणार डिसजंक्शन निगेशन क्यू. एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं तर एक एक्झाम्पल घेतलं कंपाऊंड स्टेटमेंटचं, 9 इज अ प्राइम नंबर अँड परफेक्ट स्क्वेअर. मग ह्याला लिहिणार कसं? अँड म्हणजेच पी कंजंक्शन क्यू. पी हे स्टेटमेंट, क्यू हे स्टेटमेंट, मग पी कंजंक्शन क्यू. आपण ह्याच्यावरती जर मी निगेशन अप्लाय केलं तर होणार काय?
निगेशन पी, डिसजंक्शन निगेशन क्यू. मग हेच स्टेटमेंट मी कसं रीड करणार? 9 इज नॉट अ प्राईम नंबर ऑर नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. हे झालं निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन काय सांगतं? जर डिसजंक्शन वरती जर तुम्ही निगेशन अप्लाय केलं तर होणार काय त्याचं? निगेशन ऑफ पी, हे निगेशन आतमध्ये जाणार. डिसजंक्शनचं होणार कंजंक्शन आणि निगेशन ऑफ क्यू. याचं काय एक्झाम्पल देत नाही आता, तुम्ही कोणते एक्झाम्पल घेऊ शकता आणि त्याचं स्टेटमेंट असं कन्व्हर्जन करायचं. निगेशन ऑफ डिसजंक्शन, हे निगेशन आतमध्ये जाणार, निगेशन ऑफ पी होणार, डिसजंक्शनचं होणार कंजंक्शन आणि निगेशन क्यू. कंडिशनल वरती जर निगेशन अप्लाय केलं तर कंडिशनल वरती निगेशन अप्लाय केलं तर होतं काय? पी ॲज इट इज राहतो, कंजंक्शन आणि हे निगेशन क्यू वरती अप्लाय होतो. ठीक आहे. त्यानंतर निगेशन ऑफ बायोकंडिशनल. आता पहा, बायोकंडिशनल म्हणजे कंडिशनल ऑफ पी क्यू आणि कंडिशनल ऑफ क्यू पी. म्हणजेच ह्या बायोकंडिशनललाच मी असं लिहू शकतो, पी कंडिशनल क्यू अँड क्यू कंडिशनल पी, म्हणजेच बायोकंडिशनल. यालाच मी असं लिहिलं. मग आता याच्यावरती जर निगेशन अप्लाय केलं तुम्ही, याच्यावरती केलं म्हणजेच याच्यावरती जर निगेशन अप्लाय केलं तर होणार काय? निगेशन ऑफ कंडिशनल नुसार इथे तुम्हाला मिळणार पी कंजंक्शन निगेशन क्यू. हा साइन चेंज होणार, कंजंक्शनचं होणार डिसजंक्शन और क्यू कंजंक्शन निगेशन पी. हे झालं निगेशन ऑफ बायोकंडिशनल. बायोकंडिशनल म्हणजेच काय? बायोकंडिशनल म्हणजेच पी बायोकंडिशनल क्यू म्हणजेच पी कंडिशनल क्यू अँड क्यू कंडिशनल पी म्हणजेच बायोकंडिशनल. मग आता ह्याच्यावरती जर निगेशन अप्लाय केलं तर हे निगेशन याच्यावरती पण अप्लाय होणार आणि याच्यावरती पण अप्लाय होणार. म्हणजे कसं? हे निगेशन आता ह्याला एक स्टेटमेंट म्हणलं, ह्याला दुसरं स्टेटमेंट म्हणलं. हा पी झाला, सपोज हा क्यू झाला. दोघांमध्ये काय आहे? कंजंक्शन. तर कंजंक्शनचा रूल काय सांगतो? हे निगेशन याच्यावरती पण जाणार, पी कंडिशनल क्यू, कंजंक्शनचं साइन चेंज होणार म्हणजे झालं डिसजंक्शन, आणि याच्यावरती निगेशन क्यू कंडिशनल पी. निगेशन ऑफ कंजंक्शन काय सांगतं? जर पी कंजंक्शन क्यू असेल, याच्यावरती जर निगेशन अप्लाय केलं तर हे निगेशन पी वरती पण जाणार आणि क्यू वरती पण जाणार आणि मधलं कंजंक्शन कन्वर्ट होणार डिसजंक्शनमध्ये. तसं इथं पण हे दोन स्टेटमेंट आहे, ह्यांच्यावरती जर निगेशन अप्लाय केलं हे निगेशन याच्यावरती पण जाणार आणि याच्यावरती पण जाणार, कंजंक्शनचं साईड चेंज होणार आणि डिसजंक्शन. आता हे निगेशन परत ह्या ब्रॅकेटवरती जर अप्लाय झालं तर निगेशन ऑफ कंडिशनल काय सांगतं? निगेशन ऑफ कंडिशनल सांगतं आपल्याला की पी ॲज इट इज राहणार, कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू हे ॲज इट इज राहणार कारण इथं आपण निगेशन अप्लाय केलंय. नंतर हे निगेशन ह्याच्यावरती गेलं आतमध्ये तर काय होणार? क्यू कंजंक्शन निगेशन पी. आणि जास्त जर कन्फ्युजन होत असेल तर डायरेक्टली असं लक्षात ठेवायचं, निगेशन ऑफ कंजंक्शन पी कंजंक्शन क्यू असेल, पीचं निगेशन, कंजंक्शनचं साइन चेंज, डिसजंक्शन होणार आणि क्यूचं निगेशन. सिमिलरली डिसजंक्शनसाठी पण निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचं काय होणार? पी कंडिशनल क्यू असेल तर पी ॲज इट इज आणि कंजंक्शन निगेशन क्यू. बायोकंडिशनल असेल तर त्याच बायोकंडिशनलला मी असं लिहू शकतो आणि त्याच्यावरती जर निगेशन अप्लाय केलं तर ह्याच्यावरती निगेशन, ह्याच्यावरती निगेशन, कारण हे दोन स्टेटमेंट आहे. कंजंक्शनचं झालं डिसजंक्शन, हे निगेशन परत आतमध्ये अप्लाय केलं, हे निगेशन परत अप्लाय केलं आणि रूल वापरला कोणता? निगेशन ऑफ कंडिशनल. ओके.
1 2 3 आणि 4 हे रूल लक्षात ठेवायचे. निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आणि निगेशन ऑफ बायोकंडिशनल. ओके, शेवटचा पॉइंट आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सपोज असं एखादं स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे? पी कंडिशनल क्यू असं स्टेटमेंट आहे. म्हणजेच स्टेटमेंट लिहूयात आपण. काय लिहूयात? इफ कंडिशनल म्हणजे इफ देनने आपण जॉईन करतो. इफ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. म्हणजे पी हे असं स्टेटमेंट आहे, फंक्शन इज डिफरन्शिएबल. आणि क्यू असं आहे, फंक्शन इज कंटिन्युअस. तर पी कंडिशनल क्यू कसं लिहू शकतो मी? पी कंडिशनल क्यू, कंडिशनल म्हणजे त्याच्यामध्ये येणार इफ देन. तर मी असं लिहू शकतो हे स्टेटमेंट, इफ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज, किंवा देन फंक्शन इज कंटिन्युअस. ठीक आहे, हे असं एक स्टेटमेंट पी स्टेटमेंट होतं, क्यू स्टेटमेंट होतं. तर त्याला मी पी कंडिशनल क्यूच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं, इफ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. तर असं तुम्हाला पी कंडिशनल क्यू जर दिलं असेल ना, तर ह्याचा कॉन्व्हर्स करायला विचारलं तर ह्याचा कॉन्व्हर्स असा लिहिणार. कॉन्व्हर्स म्हणजे उलट लिहायचं, क्यू कंडिशनल पी. म्हणजे इथं मी कसं लिहू शकतो? आधी क्यू स्टेटमेंट लिहायचं आणि नंतर पी लिहायचं. म्हणजेच याचा कॉन्व्हर्स मी असा लिहू शकतो, क्यू कंडिशनल पी. म्हणजेच इफ फंक्शन इज कंटिन्युअस, आधी क्यू स्टेटमेंट लिहिणार, इफ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल. याला म्हणायचं कॉन्व्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय? निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. म्हणजे पी फंक्शन आहे त्याच्यामध्ये पण नॉट लावायचं आणि क्यू फंक्शन आहे त्याच्यामध्ये पण नॉट, निगेशन लावायचं. मग ह्याचा इनव्हर्स काय असणार? निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. याचा इनव्हर्स असणार इफ फंक्शन इज, पी काय आहे? फंक्शन इज डिफरन्शिएबल. मग त्याचं निगेशन काय असणार? इफ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. हे झालं याचा इनव्हर्स. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे पी कंडिशनल क्यू असेल तर त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. म्हणजे आधी क्यू वाला स्टेटमेंट लिहायचं आणि नंतर पी आणि दोघांमध्ये नॉट निगेशन टाकायचं. म्हणजे याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असणार? निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. म्हणजेच आधी क्यू स्टेटमेंट विथ निगेशन, इफ फंक्शन इज, क्यू काय आहे? इफ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्शिएबल.
मग हे झालं त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. असं एक स्टेटमेंट दिलं होतं पी कंडिशनल क्यू, तर क्यू कंडिशनल पी हा झाला त्याचा कॉन्व्हर्स. निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू हा झाला त्याचा इनव्हर्स या स्टेटमेंटचा. आणि निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी हा झाला त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर 1 मार्कला क्वेश्चन विचारतात, राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ गिवन स्टेटमेंट. 2 मार्कला विचारू शकतात. ओके. तर नेक्स्ट लेक्चर पासून आपण एक्झरसाइज 1.3 ला सुरुवात करूयात. त्याचं बेसिक जेवढी काय इंट्रोडक्शन होती ते सगळं आता आपल्याला आपलं कंप्लीट झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण क्वांटिफायर्स अँड क्वांटिफायर स्टेटमेंट पाहिले, ड्युएल्स पाहिले, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट पाहिले आणि कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पाहिले. ओके, थांबूयात आता आपण.